प्रभाग 1 ब नगरसेविका विरोध याचिका दाखल केली म्हणून पतीच्या व्यवसायात बाधा. नगरसेविका योगिता कुटेंना 3 अपत्ये प्रकरणी 22ला सुनावणी. पत्रकार परिषद संपन्न. प्रभाग 1 ब मधील नगरसेविका योगिता संजय कुटे यांनी 3 अपत्ये असताना 2च दाखविले. त्याचे नामनिर्देशित अर्जावर यांनी नॉट ॲप्लिकेबल असे लिहिलेले असून तसेच नोटरी अधिकाऱ्यांची शिक्के असून स्वाक्षरी नाही. कुटे त्यांच्या 3ही मुलांची जन्मदाखले मनपा रजिस्टरमधील नोंद देखील असून न्यायालयात सादर करण्यात आलेले असल्याचे आज पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले. तर मनपातील रजिस्टरमधील नोंद देखील तरचे सर्व कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याचे देखील सांगण्यात आले. तर कुटे यांची निवडणूक रद्द करावी अशी मागणी याचिकाकर्ते सौ योगिता सचिन दीक्षित यांचे वकील ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सांगितले. याचिका दाखल केल्यानंतर 8 तारखा झाल्या. त्यात आतापर्यंत काय झाले या संदर्भात त्यांनी स्पष्ट केले. तर याचिका दाखल केली म्हणून योगिता दीक्षित यांचे पती सचिन दीक्षित यांना ठेकेदारी व्यवसायावर अवैध बंधने घालण्यात येत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी करण्यात आला. तर त्यांचे मनपात दाखल केलेली ई टेंडरिंग रद्द केले गेल्याचा देखील आरोप या ठिकाणी करण्यात आला असून मागील सुनावणीत योगिता कुटे व अन्य प्रतिवादी न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्या वतीने लेखी खुलासा अद्याप सादर झालेला नसून न्यायालयाने त्यासाठी मुदत दिली आहे. पुढील सुनावणीत खुलासा सादर होण्याची अपेक्षा असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले. तर योगिता संजय कुटे यांची निवडणूक रद्द करून योगिता सचिन दीक्षित यांना विजयी घोषित करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची 22 एप्रिल 2026 रोजी न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल असा विश्वास या ठिकाणी ॲडव्होकेट वाघ यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला. तर पत्रकार परिषदेत योगिता दीक्षित सचिन दीक्षित उपस्थित होते. नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे त्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये कामकाज प्रलंबित आहे. तर त्या बाबतीमध्ये आपण प्रोजेक्टरवर ही जी काही याचिका आहे ॲडव्होकेट असीम सरोदे आणि ॲडव्होकेट राहुल वाघ यांच्या संयुक्त विद्यमाने ती या ठिकाणी दाखल आहे. याचिकाकर्ते योगिता सचिन दीक्षित यांच्यातर्फे आपण या ठिकाणी ती दाखल केलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण आज जी काही पत्रकार परिषद घेऊन मुख्य बाब आपल्या समोर आतापर्यंत ज्या काही 8 तारखा झालेल्या आहेत त्या 8 तारखेमध्ये न्यायालयाचं नेमकं काय काय कामकाज झालेलं आहे आणि दुसरी आहे अशी की या पती पत्नी म्हणजे ज्यामध्ये मुख्यतः स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणाऱ्या याचिकाकर्ते यांच्या संदर्भात एक नवीन क्रीज देखील असा आलेला आहे की न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना त्यांचे मिस्टर हे व्यावसायिक ठेकेदारीचा व्यवसाय करतात. तर त्या व्यवसायामध्ये त्यांनी ई टेंडरिंग केलेला असताना देखील त्यांना फक्त विद्यमान एका उमेदवाराच्या संदर्भामध्ये आक्षेपार्ह याचिका दाखल केलेली आहे. या कारणास्तव त्यांना संवैधानिक त्यांचे जे काही हक्क अधिकार आहेत ते नाकारण्यासाठीची एक प्रक्रिया सुरू आहे. तर ते एक निमित्त आहे पत्रकार परिषद घेण्याचं. दुसरी एक गोष्ट आहे की महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी या याचिकेच्या संदर्भात एक संदेश पाठवलेला आहे. तो आपल्यासमोर व्यक्त करणं आणि एकूणच न्यायालयामध्ये जे काही कामकाज झालेले आहे ते आपल्यासमोर मांडणे यासाठी आजची मुख्य पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेत आहोत. त्यांना कोर्टामध्ये उपस्थित राहणं बंधनकारक झालं आणि ते आता मेहरबान न्यायालयामध्ये मागच्या तारखेला उपस्थित राहिले. 22 तारखेला परवाच्या दिवशी कोर्टात आहे काही आणि त्याविषयी त्यांना त्यांचा खुलासा कैफियत दाखल करणं मेहरबान न्यायालयाच्या आदेशानुसार बंधनकारक असणार आहे. आणि त्या खुलासानंतर मला असं वाटतं की जास्तीत जास्त 3-4 तारखेमध्ये 100% निकाल लागणं अपेक्षित आहे. तर ही प्रक्रिया या संदर्भामध्ये आपण आपल्याशी इतकूच साधण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं की प्रोजेक्टरवर आपण 6 मिनिटं 41 सेकंदाची असीम सरोदे यांची ती एक बाईट आहे जी आपल्याला सर्वांना आपली या निमित्ताने सचिन दीक्षित साहेब आणि त्यांच्या पत्नी योगिता मॅडम त्या उभ्या होत्या निवडणुकीसाठी आग्रा पश्चिम बाजू नगाव बारी ते सुशी नाला जे वॉर्ड नंबर 1B आहे तिथून त्या निवडणूक लढवत होते. आणि त्यांच्या विरुद्ध ज्यांनी निवडणूक लढवली त्यांनी निवडणुकीमध्ये एक बदमाशी केली, भ्रष्टाचार केला, निवडणूक प्रक्रिया बाधित केली आणि एक चुकीची माहिती देऊन त्यांनी निवडणूक लढवली. तर योगिता संजय कुटे यांनी मुद्दाम
3 मुलं स्वतःला असताना सुद्धा 2च मुलं आहेत, 2च अपत्य आहेत असं दाखवलं आणि निवडणूक लढवली, जी मुळातच बेकायदेशीर निवडणूक आहे. कारण की त्यांना 3 अपत्य आहेत. याबद्दलचे सगळे सरकारी कागदपत्र म्हणजे जन्मदाखला, कॉर्पोरेशनमधले सगळे रेकॉर्ड्स, हे सगळे दवाखान्यामधले कागदपत्रे सगळे त्यांनी आपले सचिन दीक्षित जे आहेत त्यांनी आणले आणि त्याच्या आधारे त्यांचं हे म्हणणं आहे की ही निवडणूक बेकायदेशीर. आणि ते त्यांचं म्हणणं जे आहे म्हणजे योगिता दीक्षित मॅडम आणि सचिन दीक्षित यांचं हे म्हणणं अगदी बरोबर आहे की ही निवडणूक पूर्णपणे बेकायदेशीर. त्याला कायद्यामध्ये शब्द आहे ॲब इनिशिओ इलीगल, म्हणजे मुळातूनच एखादी गोष्ट चुकीची बेकायदेशीर आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही निवडणूकच जर बेकायदेशीर असेल तर योगिता संजय कुटे यांनी नगरसेवक पदावर राहणंसुद्धा बेकायदेशीर. आणि त्यांनी त्वरित त्याच्या संदर्भातली चौकशी खरं तर महापालिका आयुक्तांनी स्वतःहून केली पाहिजे, परंतु महापालिका आयुक्त त्यांची जबाबदारी पार पाडतात का या प्रश्नाचं उत्तर आपण सगळेजण विचार. आता या केसमध्ये 28/1/2026 रोजी हे इलेक्शन पिटिशन म्हणून आपण डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट धुळे हे दाखल केलं आणि त्याच्यानंतर दाखल झाल्यावर आज 8 तारखा झालेल्या. प्रत्येक वेळेस तारीख, पुन्हा त्याच्यानंतर तारीख आणि काही विशेष कामकाज होताना दिसत नाही. नोटीस इश्यू झाल्यावर सुद्धा योगिता संजय कुटे यांनी नोटीस घेण्यास नकार. मग पब्लिक नोटीस जाहीर करावी लागली आणि त्यांना जेव्हा माहिती झालं तर आता त्यांचे वकील कोणीतरी हजर झाले पण ते काही येत नाही आणि रिप्लाय काही देत नाही. तर आज पुन्हा आता 22/4 या तारखेला पुन्हा ती केस आहे. या दरम्यान आता 9 तारखा पूर्ण. या 9 तारखांमध्ये 4 महिने असेच गेलेले आहेत. म्हणजे जे न्याय मागतात त्यांना जर न्याय मिळणार नसेल, जे अन्याय करून बदमाशी करून बेकायदेशीरता करून निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येत असतील ते लोकांना न्याय कसा देणार तुम्ही सांगा. आणि म्हणून आपण सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे की आपल्याला कायद्याची अंमलबजावणी करायची आहे की नाही. कायद्याची अंमलबजावणी नसेल करायची तसं सरकारने जाहीर करून टाकावं की आम्ही जे काही कायदे केले असतील ते आम्ही आमच्या सोयीने वापरू किंवा नाही वापरू. मग जर त्यांना कायदा वापरायचा नसेल तर त्यांनी तसं जाहीर करावं, नाही तर मग कायदा वापरावा. कायद्याचा वापर झाला पाहिजे आणि कायद्याचंच राज्य असलं पाहिजे असं सामान्य नागरिकांनी सांगितलं पाहिजे. माझ्या वॉर्ड नंबर 1B मधील मतदारांना सुद्धा की तुम्ही जे आग्रा रोड पश्चिम बाजूला राहणारे नगाव बारी ते सुशील आला यामध्ये वॉर्ड नंबर 1B मतदार आहात, त्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही कोणत्याही पक्षाचे आहात, तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करा, काही हरकत नाही, पण बेकायदेशीर मतदान आपण करू शकतो. ज्या बेकायदेशीर प्रवृत्ती आहेत त्या कोणत्याही पक्षाच्या असो त्यांना नकार देता आला पाहिजे. आणि म्हणून कायदा काय सांगतो, सेक्शन 10(1) या किंवा स्मॉल ए या कलमामध्ये, सेक्शन 10(1) स्मॉल आय या कलमामध्ये महाराष्ट्र म्युन्सिपल काउन्सिल ॲक्ट जो आहे त्याच्यानुसार निवडणुकीसाठी जो उमेदवार उभा राहत असेल त्यांना 2 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य नसले पाहिजे. म्हणजे कमीत कमी 1 नाहीतर 2 एवढेच अपत्य असले पाहिजे, तेच निवडणूक लढण्यास पात्र आहेत. असं असताना सुद्धा योगिता कुटे जे आहेत मॅडम त्यांना 3 मुलं आहेत. निवडणुकीच्यासाठी राजकारणासाठी स्वतःच्या मुलावरचे सगळे हक्कसुद्धा सोडायचे, स्वतःचं मूल स्वतःचं नाही म्हणून सांगायचं, हा किती निर्दयीपणा आहे. हे अत्यंत चुकीचं आहे की राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या पोटच्या मुलाला नकारायचं आणि 2च मुलं आहे असं सांगायचं, हे एकतर अमानवीय अशा स्वरूपाचं काम. आणि त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की निवडणूकच ही बेकायदेशीर आहे. सगळ्या मतदारांनी सुद्धा याच्याबद्दल तक्रार मोर्चा काढला पाहिजे. सचिन दीक्षित साहेब किंवा योगिता दीक्षित यांनी कशासाठी न्याय मागितला, केवळ आपल्या सगळ्यांना न्याय पाहिजे. मतदार म्हणून लोकशाही स्वच्छ असली पाहिजे आणि शुद्ध असली पाहिजे. त्यामुळे सगळ्या लोकांनी याच्या संदर्भात नक्कीच विचार केला. मात्र सचिन दीक्षित यांची ठेकेदारीचा व्यवसाय आहे, तर मग आपल्या विरुद्ध केस दाखल केली म्हणून सगळ्यांनी झुंड तयार करायची, गुंडागर्दी निर्माण करायची आणि त्यांना ठेकेदारीचे कामच मिळू द्यायचे नाही अशी परिस्थिती निर्माण करायची. हे राजकारण सुद्धा अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे. म्हणजे एखादा माणूस मेहनत करायला तयार आहे, काम करण्यासाठी तयार आहे, त्याला काम मिळू द्यायचं नाही, हा निर्दयीपणा जो आहे तो सुद्धा धुळे महापालिकेच्या आयुक्तांनी लक्षात घेतला पाहिजे. आणि ज्यावेळेस ही केस लागेल, किती दिवस तुम्ही नाही येणार, किती दिवस तुम्ही कोर्टात येणार,
तुम्हाला एक ना एक दिवस कोर्टात यावंच लागेल आणि मी आपल्याला सांगतो की कोर्टात आम्ही यांना ओढून आणू आणि निकाल आमच्या बाजूनेच लागणार, कारण कायदा आमचा भाग. तुम्हाला जर एवढं तुमच्याबद्दलचा विश्वास असेल, तुम्ही फार चांगलं काम केलेलं आहे, तुम्ही कोणतेही खोटं केलेलं नाही, तुम्ही चुकीची माहिती दिलेली नाही, चुकीचं प्रतिज्ञापत्र दाखल केलं नाही, तर हिंमत असेल तर कोर्टात आहे. असं लपून छपून बसायचं नाही. न्याय आमच्या बाजूने आहे. म्हणजे पाळायचं ठरवलं नाही तर ती बदली रद्द होईल का? तो पाळला नाही, त्याचा स्वातंत्र्य ना, पाळायचं किंवा नाही पाळायचं. तसं तिघही लोक या ठिकाणी पात्र झालेले आहेत, त्यांचा ही निविदा म्हणून दखल घेतल्या गेलेली आहे. असं झाल्यानंतर ते टेंडर जेव्हा संबंधित सचिन दीक्षितांना मिळालं, त्याच्यानंतर काय केलं त्यांनी माहिती का? की EMI जी भरल्या जाते तर ती चुकीची भरली किंवा ते डॉक्युमेंट्सच नाहीये म्हणून त्या स्टेटला फॉर्म भरले. बघा, हे डायरेक्ट महानगरपालिकेच्या उपायुक्तांची स्वाक्षरी, शहर अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची स्वाक्षरी असलेलं सिलेक्ट झालेली ही टेंडरिंगची प्रक्रिया फक्त सचिन दीक्षितांना मिळाली म्हणून रिजेक्ट केली. आणि ते रिजेक्ट करण्याचं कारण त्यांची पत्नी यांनी एका उमेदवाराच्या विरोधामध्ये न्यायालयात याचिका दाखल केली आहे म्हणून ती प्रक्रिया झालेली. तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो. भाऊ जे विचारतायत किंवा कॉन्ट्रॅक्टरना जो निवडून आलेला प्रतिनिधी याला समज देण्यासाठी तसा काहीच विषय नाही. हा समज देण्यासाठी विषयच नाहीये. आतापर्यंत 4 महिने झालेले आहेत. सदर याच्यात माझं जे होतं ते कोर्टात केस चालू असल्यामुळे मी आजपर्यंत ही जी पत्रकार परिषद आहे, मला जर त्याला समज देण्यासाठी घ्यायची लागली असती तर मी निवडून आल्यानंतर 2-4 दिवसात 5 दिवसात झालं असतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पाठीवर मार्ग चालतो, पोटावर मार्ग चालत नाही. संबंधित व्यक्ती हा पालिकेत जाऊन की त्यांनी हे काम भरलेले नाणे सफाईचं, हा हे पैशांनी माझ्या कोर्ट कचेरी करेल, हे करेल असे जे त्यांनी कमेंट्स केले, त्याला कुठेतरी चालना आणि एक तिसरा डबा म्हणून तुमच्याजवळ मी इथं आलेलो आहे. आणि माझी एकच अपेक्षा आहे, तुम्ही सर्व मला ओळखता. मी स्वतःहून कोणाला पाय लावायला जात नाही, दुसऱ्याने मला पाय लावू नये एवढीच माझी इच्छा आहे. माझा कोणाविरुद्धच काहीच म्हणणं नाही. माझा जो याचिका करताय त्यांनी माझ्या व्यवसायात बाधा पोचू नये या दृष्टीने मी काही त्याच्या वडिलांच्या जॉबवर इतर गोष्टींबाबत मी आलो का काही बोलतोय नाही बोलतोय, तर त्यांनी माझी पत्नी उमेदवार असताना माझ्या व्यवसायावर बाधा पोचवणं, मी भरलेल्या कामामध्ये हस्तक्षेप करणं, अधिकाऱ्यांना दडपशाही करणं, त्या दृष्टीने मी तुमच्याजवळ आलेलो. आणि पुढच्या वेळेस प्रश्नच नाही ना. मी जर हे असे मी ठेकेदार आहे या व्यवसाय नाही, ऐका ना तुम्ही, मी ठेकेदार आहे, मला जर त्रास द्यायचा राहिला असता, जर माझ्या व्यवसाय आर्थिक याच्यावर आलेले मी बी त्यांच्या आर्थिक याच्यावर गेलो असतो. मी काही त्याच्या वडिलांच्या विरुद्ध काही अर्ज केला का काही दुसरं केलं का त्याला आर्थिकमध्ये कुठे अडवलं. मी फक्त याचिकेच्या बाबतीतच बोलतोय. मला ना याचिकेच्या बाबतीतच निर्णयाची अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? याचिका दाखल करायचं 3 अपत्य आहे समोरच्याकडे. पास झाला पाहिजे ना, पास झाला पाहिजे ना. म्हणजे मग तुमचा पत्ता घ्यायचा आहे, जुळ भावना आहे ना. पास केला म्हणजे लोक सांगितलं ना. एक सगळ्यात महत्वाचं, माणूस अवैध आणि बेकायदेशीर जर मध्ये घुसला असेल तर त्याच्यावर कारवाई करणं म्हणजे बदला घेणं होत नाही. तर हे थोडंसं मला असं वाटतं की घातक निकाल होईल. आम्ही काय करतो सांगितलंय ते सांगतायत ना की त्यांनी माझ्या ठेकेदार पद्धतीने असं बोलतो आणि जाहीर माफी मागतो. आमचं म्हणणं असं आहे की बेकायदेशीरपणे पुन्हा ते वाक्य आता समोर स्पष्ट सांगतो. 12 सप्टेंबर 2001 नंतर संबंधित व्यक्तीचा तिसरा अपत्य 2004 मध्ये जन्मायला आलेला आहे. हे बेकायदेशीर आहे. त्या 10 दिवसामध्ये तेव्हा ते डॉक्युमेंट्स नव्हतं. 8व्या दिवशी आम्ही ते डॉक्युमेंट जमा केलं. मेरला कोर्टामध्ये कायदेशीर प्रक्रियेत कोर्टाने जो वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये ते आम्ही जमा केलेले आहे आणि दाखल केलेला आहे. तर आता याच्यावर कोर्टाकडनं आम्हाला असं पण अपेक्षित नाही की कोर्टाने उद्याच लगेच निकाल लावून द्यावं. उद्या कोर्टाने निकाल लावणं म्हणजे हे सुद्धा बेकायदेशीर आहे. आमचं म्हणणं असं आहे, नैसर्गिक न्यायानुसार तिसऱ्या अपत्याच्या संदर्भात प्रतिवादीलाही त्याची भूमिका मांडण्याची संवैधानिक पद्धतीने पूर्ण संधी मिळाली पाहिजे आणि त्या संधीच्या नंतरच निर्माण कोर्टाने निकाल दिला पाहिजे. यामध्ये सूड घेण्याचा आणि प्रतिशोध घेण्याचा कुठेही भूमिका नाही. आमची भूमिका ही संविधानाला अपेक्षित असणारी कायदेशीर बाब अतिशय रोखठोकपणे आम्ही आपल्या माध्यमातून ठेवतो.